पुढची पोस्ट आहे लायब्ररी असिस्टंट. या पदासाठी 21,000 रुपये सॅलरी मिळणार आहे. लायब्ररी सायन्समध्ये बॅचलर डिग्री मिळवलेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंट, ऑटोनॉमस और स्टॅट्युटरी ऑर्गनायझेशन, एज्युकेशन इन्स्टिट्यूशन या ठिकाणी लायब्ररीमध्ये 2 वर्षे काम केल्याचा अनुभव असावा. डिप्लोमा इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूट. जर तुमच्याकडे कॉम्प्युटर ॲप्लिकेशनचा डिप्लोमा असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल. मेडिकल रेकॉर्ड कीपर या पदासाठी 21,000 रुपये सॅलरी मिळणार आहे. 12वी उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत. प्लस डिप्लोमा इन मटेरियल मॅनेजमेंट फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट. मटेरियल मॅनेजमेंटमधील डिप्लोमा ज्या विद्यार्थ्यांकडे आहे त्यांनी अप्लाय करायचं आहे किंवा डिग्री मिळवलेले विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत. प्लस 5 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे इन हँडलिंग हॉस्पिटल मेडिकल रेकॉर्ड्स इन रेप्युटेड इन्स्टिट्यूशन. हॉस्पिटलमध्ये मेडिकल रेकॉर्ड्स मेंटेन केल्याचा 5 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. वर्किंग नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऑपरेशन, कॉम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. स्टोअर कीपर या पदासाठी 19,000 रुपये सॅलरी मिळणार आहे. डिग्री मिळवलेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. अँड डिप्लोमा इन मटेरियल मॅनेजमेंट अँड इन्व्हेंटरी कंट्रोल फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट. रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधनं डिग्री मिळवलेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. तसेच तुमच्याकडे मटेरियल मॅनेजमेंट किंवा इन्व्हेंटरी कंट्रोलमधील डिप्लोमा असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे 5 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. नॉलेज ऑफ कॉम्प्युटर इज इसेन्शियल. कॉम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. डिप्लोमा और सर्टिफिकेट इन पर्चेसिंग, स्टोअर कीपिंग अँड स्टॉक. पर्चेसिंग किंवा स्टोअर कीपिंग अँड स्टॉकचा डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल. एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग इन हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज. हॉस्पिटल किंवा मेडिकल कॉलेजमध्ये काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाईल. महत्त्वाची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. वेबसाईटचा ॲड्रेस दिलेला आहे. कॅन्डिडेट हॅज टू सबमिट ऑनलाईन ॲप्लिकेशन सेपरेटली फॉर ईच पोस्ट. प्रत्येक पोस्टसाठी सेपरेटली अप्लाय करायचं आहे. जर तुम्हाला 2 पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर 2 वेगळे फॉर्म भरायचे आहेत आणि त्यासाठी वेगळी फी भरायची आहे. द ॲप्लिकंट मस्ट बी सिटिझन ऑफ इंडिया. भारताचा नागरिक तुम्ही असलं पाहिजे. मिनिमम इसेन्शियल क्वालिफिकेशन. ऑल ॲप्लिकंट्स मस्ट fulfill the essential requirements of the post and other conditions stipulated in the advertisement. अप्लाय करण्याच्या अगोदर आपला इलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करायचा आहे. जर तुम्ही परफेक्टली इलिजिबल असाल तरच अप्लाय करा, कारण फी देखील आहे. दे आर ॲडवाइज टू सॅटिस्फाय देमसेल्स बिफोर अप्लाइंग दॅट दे पजेस ॲटलिस्ट द इसेन्शियल क्वालिफिकेशन लेट डाऊन फॉर व्हेरियस पोस्ट. या ठिकाणी जे इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे ते जर तुमच्याकडे असेल तरच अप्लाय करा. The candidate should therefore mention all his and her qualification and experience in the relevant field over and above the minimum qualification. त्यामुळे विद्यार्थ्यांनी क्वालिफिकेशनच्या ज्या फील्ड आहेत त्या केअरफुली भरायच्या आहेत, कारण त्यातूनच विद्यार्थ्यांचं शॉर्टलिस्टिंग होणार आहे. कास्ट सर्टिफिकेट आणि EWS सर्टिफिकेट भरताना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे जे फॉर्म अवेलेबल आहेत त्याच प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये तुम्ही ते सर्टिफिकेट सादर करायचं आहे, सबमिट करायचं आहे. शासकीय नियमाप्रमाणे कास्टवाईज एज रिलॅक्सेशन देखील मिळणार आहे. तसेच सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे पे स्केल मिळणार आहे आणि अदर अलाउन्सेस देखील मिळणार आहेत. न्यू पेन्शन स्कीम ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज ॲप्लिकेबल टू द कॅन्डिडेट सिलेक्टेड फॉर द पोस्ट इन द रिक्रुटमेंट फॉर रेग्युलर पोस्ट. तर रेग्युलर पोस्ट ज्या असतील त्यासाठी गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे नवीन पेन्शन स्कीम देखील उमेदवारांना लागू होणार आहे. जे उमेदवार ऑलरेडी सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये कार्यरत आहेत त्यांनी आपल्या ऑफिसकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट सादर करायचं आहे. ॲप्लिकेशन फी इथे दिलेली आहे. जनरल आणि OBC ॲप्लिकंट्ससाठी ॲप्लिकेशन फी ही 500 रुपीज आहे. SC ST AWS ॲप्लिकंट्स यांनी फी भरायची नाही, त्यांना फीमधून सूट देण्यात आलेली आहे. डिटेल्स अबाउट द सिलेक्शन प्रोसेस लाईक स्क्रीनिंग टेस्ट, डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट विल बी नोटिफाईड ऑन द वेबसाईट. तर सिलेक्शन प्रोसेस विषयीचे डिटेल्स वेबसाईटवर प्रसिद्ध केले जातील. यामध्ये स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे, तसेच डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट देखील होणार आहे. परीक्षेच्या तारखा तसेच इतर डिटेल्स हे वेबसाईटवर वेळोवेळी अपडेट केले जातील. त्यामुळे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी वेळोवेळी वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि अपडेट्स चेक करायचे आहेत. परीक्षेचं ॲडमिट कार्ड देखील वेबसाईटवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. Videography and photography of all the applicants appearing in the screening test interview will be taken on the occasions for verification and authentication. तर व्हेरिफिकेशनसाठी व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी घेतली जाणार आहे स्क्रीनिंग टेस्ट आणि इंटरव्ह्यूच्या वेळेस. एनी कॅन्डिडेट स्किपिंग, रिफ्युजिंग व्हिडिओग्राफी और फोटोग्राफी फॉर एनी रिझन और ऑन एनी ग्राउंड विल नॉट बी परमिटेड टू अपीअर इन द स्क्रीनिंग टेस्ट और इंटरव्ह्यू. जे उमेदवार ही व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी स्किप करतील किंवा त्यासाठी नकार देतील त्यांना
स्क्रीनिंग टेस्ट आणि इंटरव्ह्यू देता येणार नाही. त्यामुळे व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीसाठी तुम्ही तयार असलं पाहिजे, कारण हा सिलेक्शन प्रोसेसचा एक भाग आहे. या पेजवरती येऊन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन करून ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. 10वी ते ग्रॅज्युएट सर्वांसाठी जॉबची संधी उपलब्ध झालेली आहे. काही जागांसाठी एक्सपिरियन्स मागितलेला आहे आणि काही जागा ह्या फ्रेशर्ससाठी अवेलेबल झालेल्या आहेत. त्यामुळे जे विद्यार्थी परफेक्टली इलिजिबल आहेत त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा, कारण गव्हर्नमेंट जॉब आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी जरूर कमेंट करा. तसेच तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर जे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.